टेमलाईवाडी विक्रमनगर परिसरामध्ये आयोजित आजची सभा, या सभेला उपस्थित सन्माननीय केसरकर साहेब, नायकोडे वहिनी, ज्यांनी आता भाषण केलं ते आमचे मित्र सतीशराव, दुसरे मित्र संदीप देसाई, पापालाल सय्यद, निरंजन कदम, बबन रानगे, दत्ता वारके, ज्यांनी या परिसरामध्ये सातत्यानं गेले अनेक वर्ष माझे सहकारी म्हणून एक लहान भावाप्रमाणे जो काम करतो तो आमचा सहकारी प्रवीण केसरकर, शोभाताई कवाळे, रशीद, राजेंद्र पाटील, सागर पाटील, राजेंद्र कांबळे, DM पाटील, सुभाष पाटील, अशोक मुसळे, सचिन काटकर, सुनील धुमाळ, सचिन शेंडे, मैपा महेकर, राहुल भोसरे, बबनराव, त्याचबरोबर अजितराव, नागेश पाटील, योगेशजी, महेश वासुदेव, नितीन शिंदे, संजय नायकोडे, अमित कवाळे, अत्यंत शांत असलेल्या मंगलताई खुडे, आणि जमलेले या परिसरातील नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र. प्रवीणने ज्यावेळी परवा सांगितलं की थोडी अडचण आलेली आहे, कुठं सभा घ्यायची, काय घ्यायची असं चाललं होतं, मी म्हटलं प्रवीण काळजी करू नका, विक्रमनगर टेमलाईवाडीमध्ये कुठेही सभा घ्या, जनतेचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि आज बघितल्यानंतर मला वाटते मी 20 वर्ष 1999 सालापासून या विक्रमनगर टेमलाईवाडीमध्ये येतोय, एवढी मोठी सभा प्रवीण पहिल्यांदाच झाली. म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये दिलीप पवार साहेब, सॉरी तुमचं नाव घ्यायचं राहिलं, 20 वर्षामध्ये अनेकदा आलो आणि आज एक मोठ्या सभेला संबोधित करण्याची संधी मिळते आहे, याचा मनस्वी आनंद आहे. कारण का विक्रमनगर टेमलाईवाडी परिसर असेल, गेल्या 2000 साली ज्यावेळी मी आमदारकीला उभारण्याचा निर्णय घेतला त्यावेळी या इथल्या सगळ्या गल्ल्या मोटरसायकलवरनं किमान एक 500 वेळा फिरलो असणार आहे. इथल्या अनेक कट्ट्यावर बसण्याचं काम केलेलं आहे. इथं अनेक ठिकाणी अनेकांच्या घरामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये मी गेलेलो आहे आणि या सगळ्या परिसराचं एक वेगळं नातं माझ्याबरोबर राहिलेलं आहे. कारण की 2000 सालापासून ज्यावेळी आमदारकीला उभारायचा निर्णय घेतला त्यापासून या सगळ्या परिसरामध्ये सातत्यानं माझं येणं जाणं राहिलेलं आहे. पुढं दक्षिण मतदारसंघ झाला, मी बदलून ऋतुराज पाटील इथं आमदार झाले आणि एक नवा चेहरा, नवा तरुण, आपल्याला नव्या दमाचा माणूस आपल्याला आमदार म्हणून 2019 साली त्या ठिकाणी मिळालं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये आमदार ऋतुराज पाटलांनी या भागाचा विकास करत असताना सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचं काम केलं, सामान्य माणसाला आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि तरुणांचा ताईत या नात्यानं एक तरुणाईला बरोबर घेऊन जाणारा आमदार म्हणून ऋतुराज पाटलांची ओळख या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही दक्षिण मतदारसंघानं त्या ठिकाणी केली. पहिलं वर्ष सत्ता आल्यानंतर काही कामं ऋतुराज पाटलांनी केली, पुढचं 1 वर्ष कोविडमध्ये गेलं आणि त्यानंतर 1 वर्ष परत काम करत होतो तोपर्यंत एकनाथ शिंदेच राजू पळून गेले आणि सत्तेत असणारे आम्ही दुसऱ्या दिवशी विरोधात गेलो आणि बऱ्याच मर्यादा आल्या. तरी देखील त्र्यंबोलीच्या आशीर्वादानं या सगळ्या परिसरामध्ये रस्ते असतील, गटर असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ऋतुराज पाटलांनी केला. DY पाटील, हा क्रीडांगण, आता ते कामं एवढी केल्यात मी विसरा लागलोय. क्रीडांगण टेमलाईवाडीमध्ये अनेक कामं त्या ठिकाणी झाली आणि या कामं करत असताना मी प्रवीणनाही सांगितलेलं आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे, आता आमदार झाल्यानंतर आपल्याला टेमलाईवाडीचं आतलं सगळं सुशोभीकरण करून अत्यंत सुसज्ज असं हे देवस्थान करायचं, पहिलं काम आपल्याला ते करायचं आहे, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं. ज्याचा उल्लेख आता पब्लिकमधनं आला, बरं वाटलं. सागर बोललाय, मला कोण बोललं, लाईट असल्यामुळे लक्षात येत नाही. त्यामुळं इतिहासात नोंद होईल. म्हणजे 50 वर्षानंतर
टेमलाईवाडीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी कुठंतरी कोपऱ्यात नक्कीच हा ग्राउंड केल्याबद्दल ऋतुराज पाटलाचं नाव त्या ठिकाणी लिहिलं जाईल, निश्चितपणे लिहिलं जाईल. एवढं चांगलं काम जवळजवळ 10-20 लाखाचं च्या पुढं काम मला वाटतंय स्वखर्चातून ऋतुराज पाटलांनी या ग्राउंडसाठी केलं. आणि मी तो व्हिडिओ बघितला. ग्राउंडच्या उद्घाटनावेळी अत्यंत उत्साहाने सगळ्या तिथल्या खेळाडूंनी त्यांना घेऊन गेले. आता आपली जबाबदारी आहे की ज्यावेळी एखादा माणूस काम करतो आपल्याला आपण जो शब्द टाकतो जो पूर्ण करतो त्याला देखील त्याच पद्धतीचं पाठबळ देणं हे तुमचं आमचं कर्तव्य त्या ठिकाणी असणार. ऋतुराज पाटलांना तुम्ही शब्द टाकला, ऋतुराज पाटलांनी ताकदीनं तिथं मुरुम टाकायचं असू दे, मशिनरी असू दे, पहिल्यांदा थोडी वर्गणी सुद्धा मला वाटते काही प्रमाणात दिली. प्रवीण केसरकर असेल, इथल्या सगळ्या लोकांनी वैयक्तिक वर्गणी देखील या मंडळाने उभी केले. सामुदायिक ताकद ज्यावेळी एकत्र येते, संघटित ताकद एकत्र येते त्यावेळी चांगलं काम काय होतं हे या टेमलाईवाडीच्या ग्राउंडवरून आपल्याला दिसून येईल. आणि योगेश होताच की त्या दिवशी बुके दिलता मला, कुठं आहे? हाय हाय योगेश केक कापलेला ना त्या दिवशी. हा 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 लहान मुलांनी खाऊचे सुद्धा पैसे दिलेत. त्या लहान मुलांची यादी द्या, मी चॉकलेट देतो त्यांना. म्हणजे एवढं प्रेम भागाबद्दल, आपल्या प्रभागाबद्दल माझ्या शेजतो तर या भागाची अस्मिता जोपासली पाहिजे. या भागामध्ये ग्राउंड झालं तर मुला मुलींना खेळायला संधी मिळेल. उद्या पोलीस भरती असेल, उद्या आर्मीची भरती असेल, त्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर या ग्राउंडवर आम्हाला ट्रेनिंग घेता येईल. या पद्धतीचं एक सुसज्ज ग्राउंड आता तयार झालेलं आहे. उद्याच्या भविष्यकाळात निश्चितपणे मी सांगण्याची गरज नाही, ऋतुराज पाटील अजून पैसे देऊन ते ग्राउंड चांगल्या पद्धतीचं करतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आराखडा ऑलरेडी तयार आहे. हुशार आहेत सगळे टेमलाईवाडी विक्रमनगर. म्हणजे ग्राउंड झाल्यावर प्रेम आराखडा तयारच आहे. म्हणजे आमदार झाल्यावर दुसऱ्या दिवशी कामाला लावणार आहे तुम्ही. लगेच काम सुरूच आहे, शब्द दिलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बसणं काम सुरू आहे. आणि म्हणून मला वाटतं ही चांगली कामं ज्या पद्धतीनं ऋतुराज पाटलांनी केली त्याच पद्धतीनं त्यांना विकासाच्या बाबतीत काम केली. त्यांना मताच्या द्वारे देखील आपण सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. माझी सर्व कार्यकर्त्यांना एक दुसरी विनंती आहे. या 5 वर्षात मी दक्षिणमध्ये सगळीकडे फिरतोय, उत्तर मतदारसंघामध्ये सगळीकडे फिरतोय. मी राजू लाटकरला आणि ऋतुराज पाटलांना, सतीशराव एक विनंती केलेली आहे की या 5 वर्षात तुम्ही नक्कीच रस्ते, गटर, ग्राउंड, हॉल हे सगळं करा. परंतु या 5 वर्षात माझी प्रामाणिक इच्छा आहे की उत्तर आणि दक्षिण मधले 100% प्रॉपर्टी कार्ड कसे होतील हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. जिथं माझी मदत लागेल तिथं मी मदत करतो. उद्याच्या 5 वर्षानंतर किमान 70-80-90% लोकांचे प्रॉपर्टी कार्ड आपल्याला देता आले पाहिजेत. काही अडचण असू दे, काही कटकटे असू देत, त्यातलं काहीतरी मार्ग काढूया, काहीतरी भानगडी करूया. मी म्हणणार नाही माडकांसारखं, काहीतरी मार्ग काढूया आपण. खरं प्रॉपर्टी कार्ड लोकांना कसं मिळेल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. ड्रेनेज लाईन आता 126 किलोमीटरची ड्रेनेज लाईन या कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये होणार आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये या कोल्हापूर शहरामध्ये 100% ड्रेनेज पूर्ण होईल हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो. जिथं जिथं ड्रेनेज राहिलेले आहे ते 126 किलोमीटर, 491 किलोमीटर ड्रेनेज लाईन आमच्या कोल्हापूरमध्ये आहे. त्यातली 126 किलोमीटर राहिलेले आहे. आमच्या काळात ती मंजुरी दिली, आता वर्क ऑर्डर दिली. आता पुढच्या 15 दिवसामध्ये ती कामं चालू होतील आणि अख्ख्या शहरामध्ये जिथं ड्रेनेज लाईन नाही ती ड्रेनेज लाईन पूर्ण करण्याची ग्वाही मी या निमित्तानं देतो. हे सगळी कामं करायला तुमच्या हक्काचा आमदार पाहिजे. हातला थांब म्हणला की आमदार थांबणारा पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या येणाऱ्या 20 तारखेला ऋतुराज पाटलांना आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे. आज या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. गेल्या 3 वर्षामध्ये गद्दारांचं सरकार या राज्यामध्ये आलं. एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली, अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली, भाजपवाल्यांनी
काँग्रेसचे काही लोक या ठिकाणी पडले आणि फोडून एक चुकीचं सरकार या राज्यामध्ये आलं। कुणाला कळतच नव्हतं। सकाळी टीव्ही लावल्या, कोण सुरतला होता, कोण गुवाहाटीला होता, कोण म्हणत होतं काय ते डोंगर, काय ते झाडी, कोण काय म्हणत होतं, काय ते झाडी, कोण काय म्हणत होतं कळत नव्हतं। एक अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। आमदार फुटा लागले, खासदार फुटा लागले, 50 खोके ओके। ही बदनामी आमच्या महाराष्ट्राची देशभर त्या ठिकाणी झाली। आमदार फुटलेल्याची बदनामी या देशभर त्या ठिकाणी झाली आणि एक अविश्वासाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं। विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसाला पडला। या भगिनी इथं आहेत, मला सगळ्या संयोजकांचा मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की बहिणींची संख्या जास्त आहे तुमच्यापेक्षा। आज महिलांची संख्या सभेला जास्त आहे। आज भगिनी आमच्या कुठं गावाला जात असल्या, घरात 4 दागिने असले, 5 दागिने असले तर आम्ही ते शेजारणीकडे देतो। माझ्या घराला कुलूप आहे, तुझ्याकडे ठेव, मी 4 दिवसाने येणार आहे, त्यावेळी परत कर म्हणता का नाही सांगा? होय का नाही? चोरीला जाईल, माझ्या घरातनं काहीतर जाईल, शेजारणीकडे देतो। आम्ही रस्त्यानं कुठं तर गेलो, बँकेत गेलो, गडबडीनं आज बँकेत निघालेला असतोय, मोटरसायकल लावतो, स्टँड कसं तर लावतो, शेजारी दुसऱ्या मोटरसायकलवर कोण तर उभारलेलं असतं, त्याला म्हणतो दादा 2 मिनिटं लक्ष ठेवा, 2 मिनिटात येतो। माणूस अनोळखी असतो, आपल्या ओळखीचा नसतो। आपण का म्हणतो लक्ष ठेवा? विश्वास। विश्वासानं आम्ही दागिने शेजारणीकडे देतो, कारण की आम्हाला विश्वास असतो। आता समाजामध्ये आमदार फुटा लागले, खासदार फुटा लागले, विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला। आज समाजामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। आज इथं बसणाऱ्या भगिनी मला निश्चितपणे सांगतील, आज शेजारणीच्या घरामध्ये पाहुणे आले, 4-5 माणसं जास्त आले तर मागच्या दारानं शेजारणी येते आणि तुझ्याकडचं दूध 1 ग्लास भर दे, मी नंतर तुला देतो म्हणते। साखर संपली असेल तर शेजारणीकडे येते, साखर 1 वाटीभर दे, मी नंतर तुला देतो। माणसं जास्त आलेत म्हणून सांगते, त्यावेळी आम्ही कुठली जात आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही त्या ठिकाणी कधी केला नाही। माझी शेजारणी कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आम्ही विचार केला नाही। शेजार धर्म मात्र आम्ही निभावला। आज भाजप काय करतंय? आज त्याचा प्रयत्न करते। मी ज्या जातीचा आहे त्या जातीचा गर्व मला निश्चितपणे बंटी पाटील म्हणून इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या जातीचा अभिमान आहे, जातीचा गर्व आहे। परंतु आम्हाला आमच्या आई वडिलांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलेलं नाही, आम्हाला दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलेलं नाही। आता मात्र व्हॉट्सअपवर दुसऱ्या जातीचा द्वेष कसा करता येईल, बांगलादेशमध्ये काय घडलं, इंडोनेशियामध्ये काय घडलं, ह्या चर्चा आता व्हॉट्सअपवर या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात। हे भाजपचे लोक रोजगारावर बोलत नाहीत, देशातल्या शांततेवर बोलत नाहीत, महागाईवर बोलत नाहीत, परंतु समाजामध्ये तेढ कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न या भाजपचा सातत्यानं होताना आपल्याला दिसतोय। बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला नाही। वर्ष तुम्ही या देशाच्या सत्तेवर आहात, मोदींचं भाषण आपण बघितलं तर भाषणात आज सुद्धा म्हणतात 60 वर्ष काँग्रेसने काय केलं। अरे बाबा 10 वर्ष तुम्ही काय केलं सांगा, तुम्हाला लोकांनी निवडून दिले। 10 वर्ष देशासाठी काय केलं? 15 लाख रुपये तुम्ही देणार होता, 2 कोटी नोकऱ्या तुम्ही देणार होता, त्याचं काय झालं हे पहिलं आम्हाला सांगा, अशी आमची मागणी आहे। परंतु 60 वर्ष काँग्रेसने काय केलं ही भूमिका ते म्हणतात। 60 वर्षापूर्वी या देशात टाचणी सुद्धा बनत नव्हती, हे एवढी प्रगती काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली, एवढी प्रगती काँग्रेसच्या काळामध्ये या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। या महायुतीचं सरकार या राज्यामध्ये, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार या मंडळींनी केला। बदलापूरमध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला, तिची बाळंती नाही, 14 तास पोलीस स्टेशनला बसली, तिचा गुन्हा दाखल करून घेण्याचं काम त्या मंडळींनी केलं नाही। गुन्हा का दाखल करून घेतला नाही? कारण की ती शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याची होती। शेवटी जनता रस्त्यावर आली आणि मग गुन्हा दाखल झाला, तोपर्यंत हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला गेला नाही। हे भाजपचं सरकार महायुती
महायुतीचं सरकार. आता यांना लाडक्या बहिणीची आठवण आली. का आठवण आली? जे दणका दिलासा तुम्ही लोकसभेमध्ये, त्यामुळे लाडक्या बहिणीची आठवण आली. लाडका भाऊ आठवला, लाडका शेतकरी आठवला, लाडका उद्योग आठवला. त्याच्या आधी हे आमचं कोणी लाडकं नव्हतं, हे सगळे परके होते. आता मात्र लाडके त्या ठिकाणी झाले. म्हणून माझी विनंती आहे, या सगळ्या भ्रष्ट सरकारला बाजूला घालायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणं ही काळाची गरज या ठिकाणी असणार आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं एक जाहीरनामा जाहीर केलेला आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे, सगळा जाहीरनामा 100% वाचा. सगळा जाहीरनामा 100% वाचा. काय घोषणा आम्ही केलेल्या आहेत? महाविकास आघाडीची सत्ता आली की आम्ही काय करणार आहोत हे लोकांना सांगण्याचं काम करा. महाविकास आघाडीची सत्ता आली की आम्ही आमच्या भगिनींना 3000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी देणार आहोत. एसटीतला प्रवास मोफत, माहेरी जायला काय अडचण. हे 3000 देताना, एसटीतला प्रवास तुम्हाला मोफत करताना 5 वर्ष महागाई होऊ देणार नाही हा शब्द आम्ही त्या ठिकाणी देतो. म्हणजे आज गोड तेल, खाद्य तेल काय परिस्थिती आहे माहित आहे. मी हल्ली दिवाळीला अनेकांच्या घरी गेलो, फराळाचे 2च पदार्थ पुढे येत होते. म्हणले साहेब महागाई आहे, एवढंच केलंय म्हणले घरात. म्हणजे आता करंजी खाल्ली तर त्यात खोबरं नाही अशी करंजी मिळायला लागली. एवढी महागाई झालेली आहे. या सगळ्या परिस्थितीला आम्ही समर्थपणे तोंड देणार आहोत की महागाई या ठिकाणी वाढणार नाही, ही दक्षता आम्ही घेणार आहोत. ज्या घरामध्ये 300 युनिट लाईट आहे त्यातलं 100 युनिटचं लाईट बिल आम्ही माफ करणार आहोत. ज्या मुलामुलींचं पदवीधर मुलगा आणि मुलगी आहे त्यांना महिन्याला 4000 रुपयाचा स्टायपन नोकरी लागेपर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे त्या मुलामुलीला आधार आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर हे लाईट बिल असू दे, महागाई असू दे, पहिल्या वर्षी 2.5 लाख सरकारी नोकऱ्यांची भरती होणार आहे. म्हणजे सरकारी नोकर भरती ही 2.5 लाख होणार आहे. आज MPSCची परीक्षा देणारा मुलगा मुलगी, मागच्या शासनात काय होतं, तलाठ्याची परीक्षा द्यायची 1000 रुपये भरा, वन खात्याची परीक्षा द्यायची 1000 रुपये भरा, पोलीस भरती करायची 1000 रुपये भरा. आता आम्ही निर्णय घेतलाय, भरतीमध्ये एकदाच तुम्हाला पैसे भरावे लागतील, तुम्हाला कार्ड मिळेल, तुम्ही 10 परीक्षा दिल्या तरी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. हे आमच्या तरुणांसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी एक चांगलं काम महाविकास आघाडी सरकार म्हणून करण्याची भूमिका आम्ही घेतोय. जनगणना करणार, या जातीय जनगणनेच्या माध्यमातून जो आज खऱ्या अर्थानं गरीब आहे, जो वंचित आहे, त्याला ताकद कशी देता येईल हा आमचा येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या घरापर्यंत पोहोचवायच्या असतील, तुमच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे ऋतुराज पाटलाला आमदार करावं लागेल. हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आपली गरज आहे, आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे. टेमलाईवाडी, विक्रमनगर, आज सगळा परिसर गेल्या अनेक वर्ष माझ्यावर प्रेम करणारा परिसर आहे. गेल्या 8-10 दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या. बंटी पाटलावर टार्गेट झालं, तुम्ही सगळे बघितलं. सतीशराव म्हणले ते खरं आहे, थोडं भावनाविवश मी झालो. शेवटी मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा मन आहे, मी सुद्धा माणूस आहे. सगळ्यांना वाटतं मी फार घट्ट आहे, स्ट्रॉंग आहेच घट. तुम्ही असल्यामुळे पाठीमागे मी काय कुणाला भीत नाही. बंटी पाटलाची ताकद, बंटी पाटलाची शक्ती ही सामान्य माणसं, ही बंटी पाटलाची ताकद आहे, बंटी पाटलाची शक्ती तुम्ही आहात. मी कुठेही डगमगणारा माणूस नाही, कुणाला भिणारा तर अजिबात त्या ठिकाणी नाही आहे. परंतु काही घटना घडल्या, माझंही मन हेलावलं की आपण काय झालं काय नाही झालं, थोडा भावना विवश मी झालो.
परंतु त्यातनं सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची ताकद तुम्ही सगळ्यांनी मला द्यावी ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी असते। आज जो काही मी फिरतो या जिल्ह्यामध्ये माझ्या एकट्यासाठी फिरत नाही, या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदार आले पाहिजेत, महाविकास आघाडीचे आमदार आले पाहिजेत, यासाठी मी अनेकांशी शत्रुत्व या ठिकाणी घेतलेलं आहे। मला अनेक जण फोन करतायत, तू जिल्ह्यामध्ये फिरतोयस, अनेकांचं शत्रुत्व घेतोय, तुला त्रास होईल। मी म्हणलं त्रास आणि भिनारा हा पाटील बावड्याचा नाही आहे, तुम्ही काळजी या ठिकाणी करू नका। हा बावड्याचा पाटील कधी भ्याला नाही। जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूने मी नेहमी लढाई केली, जे चांगलं आहे त्या चांगल्याच्या बाजूने लढाई करण्याची भूमिका मी घेतली। आज मला 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष जर काँग्रेस पक्षाने मला मोठं केलं असेल तर त्या काँग्रेस पक्षाबद्दल निष्ठा बाळगणं बरोबर आहे का नाही माझं? त्या काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। आज मी तेच करतोय, जिल्हाभर फिरतोय आणि या काँग्रेस पक्षाला ताकद देतोय। काँग्रेसची ताकद वाढवणे म्हणजे समाजातल्या गोरगरिबाचे अश्रू पुसण्याचं काम आहे। या पद्धतीचं मी काम गेले महिनाभर या ठिकाणी करतोय आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। मला प्रचंड त्रास आहे, मला अनेक बाबतीत अनेक गोष्टी या ठिकाणी घडताना दिसत आहेत, परंतु माझी ताकद आहे। माझं कवच कुंडल कोण असेल तर जनता हे माझं कवच कुंडल आहे आणि या जनतेच्या जोरावरच आज बंटी पाटील लढाई करतोय। बंटी पाटील जे काय करतोय ते तुमच्या ताकदीवर करतोय। तुम्ही पाठीशी आहात, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। तुमच्या पुण्याईच्या जोरावर जे जे पाऊल टाकतोय मी तुम्हाला खात्री देतो की बंटी पाटलाच्या हातून कधी चूक त्या ठिकाणी होणार नाही, कधी वाईट घडणार नाही, कुणाचं वाईट माझ्या हातून घडणार नाही। जे जे मी करीन ते कोल्हापूरच्या चांगल्यासाठी करीन। आज या कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईन आणली, स्वच्छ पाणी आज लोकांच्या घरामध्ये पोचवायचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी केलं। मी तुम्हाला खात्री देतो उद्याच्या 10 वर्षानंतर हा बंटी पाटील मोठा झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एकटा बंटी पाटील मोठा झाला नाही तर हे कोल्हापूर सुद्धा पुढे गेलेलं आपल्याला दिसेल। हा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो, हा शब्द मी तुम्हाला देतो। या कोल्हापूर शहरातल्या मुलामुलींना रोजगार दिला पाहिजे, या कोल्हापुरातल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची येणाऱ्या भविष्यकाळात भूमिका राहील। कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा स्वाभिमान, कोल्हापूरचा जो काही या ठिकाणी भर करायची आहे तो भर करण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात माझ्या माध्यमातून होईल, हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। आणि हे जर स्वप्न मी पूर्ण करायची तुमची इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल की बंटी पाटील तुमच्या विश्वासास पात्र आहे, तुम्हाला खात्री वाटत असेल की हा लहान भाऊ उद्याच्या कोल्हापूरचं भवितव्य पुढे घेऊन जाणार आहे, कोल्हापूरला चांगल्या दिशेने या ठिकाणी घेऊन जाणार आहे, तर येणाऱ्या भविष्यकाळात महाविकास आघाडीचे आमदार, काँग्रेसचे आमदार निवडून देण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकार लागेल। मगाशी व्हिडिओ तुम्ही बघितला, महिलांचा अपमान करणारी माणसं या समाजामध्ये आहेत, गुंडगिरीची भाषा, धमकीची भाषा त्यांची व्यवस्था करतो हे माडिक कंपनी या ठिकाणी सांगते। ही माडिक कंपनी या कोल्हापूरची नाही आहे, बाहेरून आलेत, त्यामुळे ते आज या भाषेमध्ये या ठिकाणी बोलतात। त्यांना तुम्ही जागा दाखवणार का नाही? जोरात सांगा। आमच्या भगिनींचा झालेला अपमान हा या ठिकाणी मतदाराद्वारे त्यांना इसका दाखवायची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे, 20 तारखेला आता पुढच्या 8 दिवस व्हॉट्सअपवर अनेक चुकीच्या गोष्टी येतील, पैशाचा महापूर येईल, परंतु आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। आपलं चांगलं काम कुणी केलेलं आहे? ऋतुराज पाटलांनी चांगलं काम केलेलं आहे। या दक्षिण मतदारसंघामध्ये हात चिन्ह आहे आणि शहरामध्ये काय चिन्ह आहे आपलं? जोरात प्रेशर कुकर। त्यामुळे इथं हाताच्या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे। उत्तर मध्ये माहेर असेल, उत्तर मध्ये सासर असेल, मुलगी तिथं दिली असतीला, सून तिकडची केली असतीला, पाहुणे तिकडचे असतील तर तिथं प्रेशर कुकरचं बटन दाबायला सांगा। मी काय केलं, एक सामान्य माणसाला तिकीट या ठिकाणी दिलं आमदारकीचं, दाखवून देऊया या कोल्हापूरमध्ये एक सामान्य गरीब कुटुंबातला राजू लाटकर सुद्धा आमदार होऊ शकतो, हा इतिहास घडवूया, दाखवून देऊया की या कोल्हापूरच्या उत्तरमधून राजू लाटकर
आणि दक्षिण मधून ऋतुराज पाटलांसारखे आमदार आपण निवडून देऊ शकतो, हा प्रयत्न आपण करावा आणि येणाऱ्या 20 तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा मला ताकद द्या, आशीर्वाद द्या, तुम्हाला काही कमी पडू देणार नाही एवढं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.